आपल्या आईबापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा. त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. कारण आईबापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आईबाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाहीत याची जाणीव ठेवा. असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांनी मांडले. सर्वप्रथम आयोजक माजी नगरसेविका सीमाताई गोकुळ निगळ, सामाजिक कार्यकर्ते गोकुळभाऊ निगळ यांच्यासह व्याख्याते वसंत हंकारे सर यांच्यासह मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच भक्तिगीतांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. एक वयाची एक वयाची सजीव पुतळे रघुनाथाची मारतोही एक वयाची सजीव पुतळे रघुनाथाची पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती सातपूर कॉलनी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात सायंकाळी 6 वाजता न समजलेले आईबाप समजून घेताना या विषयावर हंकारे सर बोलत होते. सातपूर शहरातील आणि परिसरातील गर्दीमुळे संपूर्ण शाळेचे पटांगण गच्च भरून गेले होते. मुलामुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे आणि तो म्हणजे आपले आई आणि बाप, आणि देवी आहे ती म्हणजे आपली आई. आपल्या आईबापाला समजून घेण्याची वेळ आली आहे. आपल्या एखाद्या कृत्याने आईबापाची मान खाली जाईल असे कृत्य तुमच्या हातून घडणार नाही याची काळजी घेण्याचे सांगत त्यांना लाचार करू नका असे, त्यांचे नाव रोशन करण्यासाठी चांगले संस्कार मनाशी बाळगा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना केले. तुम्ही IPLचे रण मोजता, त्यांचा हिशोब ठेवता, पण ज्या आईबापाने आपल्याला जन्म दिला, मोठे केले, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळवले, त्या बापाने आपल्यासाठी किती रण काढले आहेत त्याचा हिशोब तुम्ही कधी करणार? कारण आज हिशोब करण्याची वेळ आलेली आहे. तो तुम्हाला करावाच लागेल असं विद्यार्थ्यांना त्यांनी बजावून सांगितले. भविष्यात डॉक्टर, इंजिनियर, वकील झालात, लाखो रुपये कमवून ठेवलेत, मात्र ते पाहण्यासाठी जर आपले आईबाप नसतील तर तुम्हाला त्या कमावलेल्या पैशांचा उपयोग होणार आहे का, असा सवाल त्यांनी विद्यार्थ्यांना केला. आईबाबांनी लहानपणी आपल्यासाठी काय केले हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. लहानपणी आपल्याला आईबाप कळत होते, मात्र आज तुम्ही कॉलेजला जायला लागलात, आम्हाला बंधनात तुम्ही ठेवायला लागला असा तुमचा समज झालाय. त्यामुळे मम्मी पप्पा तुम्हाला आता आवडत नाहीत. आय हेट यू मम्मी पप्पा अशी वाक्य मुलांच्या तोंडून येऊ लागली. पण असे व्याख्यान तुमच्यासाठी परिवर्तनाचे वादळ घेऊन आले आहे. परत एकदा तुम्हाला तुमचे हरवलेले आईबाप यातून नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाहीत असा आशावाद डॉक्टर वसंत हंकारे यांनी व्यक्त केला. जो निराधार त्याला आईबापाची किंमत विचारा, आईबापाची किंमत त्याला विचारा. ज्याचे लहानपणीच आईबाप त्याला सोडून गेलेत ते तुम्हाला पूर्ण जाणीव करून देतील असे सांगत, सणासुदीला आपला बाप कपड्याच्या दुकानात ज्यावेळी नवीन कपडे खरेदी करून देण्यासाठी आपल्याला घेऊन जातो त्यावेळी संपूर्ण दुकान आपल्या असल्याचा भास होतो, कारण पाठीमागे आपला बाप असतो. अशा या प्रख्यात व्याख्यानाने पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू ढसाढसा रडताना बघायला मिळाले. जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकाची प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शक्तिशाली युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरोनाने आमच्या आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिक्षणाचे ज्ञान गंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई. कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील
मग मी ना होणे आम्ही विष्णुदास, मग मी ना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी, नाताळाचे मागे हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारी आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. मला एक जण कोण तर जाऊन ती पोरं ठेवलं नाही तर कार्यक्रमाला बंद करावं लागेल, ही नाही चालत असं. आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला पाप आहे पोरा. आम्हाला नाही कळलं. 100 पैकी 100 मार्क्स आम्ही पाडले, मार्काच्या ठीक आम्ही रचले, पण आई बापाला पाया खाली ठेवू लागलो. हे बोले तू तुझे ओळख विसरलीस बा, आई बापाला दिलेली तुझी तू ओळख विसरलीस बा. कोणी गेला हे असे हरामी कुत्रे साताऱ्याच्या घरामध्ये शिरून त्या नालायक हराम पोरांना डोक्यामध्ये दगड घातला बा. का कशासाठी? कारण पोरीनो तुम्ही कोण आहात याची ओळख तुम्ही विसरला. पोरीनो तुला तुझी ओळख तयार करून देतो बा, एका मिनिटामध्ये ओळख तयार करून देतो बा. पोरी पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बा. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बा. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बा, अंगावरती एक लुगडं होतं बा. एवढी तिची संपत्ती होती बा. पुण्याच्या रस्त्यावर ती माता चालत होती. समाधीच्या अंगावरती शेण फेकत होता, समाधीच्या अंगावरती चिकन फेकत होता, दगडाचा मारा करत होता, सर्व काही माऊली सहन करत होती बा. जेवढे वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या, सर्व काही माऊली सहन करत होती. जेवढे वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. ती माऊली एका पडक्या वाड्यामध्ये जायची, अंगावरच्या शेणाने चिखलाने माऊली लुगडं दूर करायची, पिशवीचं लुगडं अंगावरती चढवायची आणि समोर बसलेल्या त्या आठ झाले की ना ती माझी सावित्री शिकवायची. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. सूत्रसंचालन लोकेश कटारिया यांनी केले. माजी नगरसेविका सीमाताई गोकुळ निगळ तसेच सामाजिक कार्यकर्ते गोकुळ भाऊ निगळ यांच्या ह्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजनामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले. अधिक माहिती माजी नगरसेविका सीमाताई गोकुळ निगळ यांनी दिली, तर कार्यक्रमाचे आभार अभिषेक गोकुळ निगळ यांनी मानले. शिवराय जय भीम. आणि महत्त्वाची गोष्ट एक आहे की सर्वजण एवढ्या थंडीमध्ये एकदम शांतपणे सरांचं सगळं गोष्ट ऐकली. हीच आज या पूर्ण या मोठ्या कार्यक्रमाचं यश. आणि महत्त्वाची गोष्ट तर सरांना कधी मी फोन केला तर सर मला लेकरूच म्हणतात. काय रे लेकरा, काय रे लेकरू, झालं का तुझं सगळं कार्यक्रमचं सेटअप. म्हणजे सरांशी बोलताना असं कधी वाटलं नाही की सर एक समाज प्रबोधनकार आहेच, परंतु सर ज्या पद्धतीने आज समाज प्रबोधनकार ठिकाणी जे सगळ्या गोष्टी करतात त्या मला तर नाही वाटत या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकतं. आणि माझं एक महत्त्वाचं एक असं म्हणणं होतं सर की मी माननीय आमचे जे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, मी त्यांना देखील भेटून या कार्यक्रमाची सर्व कल्पना देणार आहे. आणि परत पुन्हा एकदा तुम्हाला या सातपूर नगरीमध्ये येऊन असाच यापेक्षाही डबल मोठ्या संख्येमध्ये तो कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. व तुम्ही इथे उपस्थित राहिलात व सर्व बंधू भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यानंतर सर्व पत्रकारांचे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे व आमच्या शिवसेना सातपूर पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. अशी साथ आमची कायम असू द्या. आणि सर्वांनी एकदा जोरदार वसंत अंकारे सरांना या छान अशा व्याख्यानाबद्दल जोरदार टाळ्या द्यायच्या. आपले सगळे मान्यवर आणि
आपल्या सगळ्यांसाठी आपल्या जागी जे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्या महिला वर्ग आणि ज्येष्ठ श्रेष्ठ इथे जे उपस्थित राहिले त्यांचे खूप खूप आभार. तसेच विद्यार्थी वर्ग, आज खरं तर महालक्ष्मीचा दिवस आहे, त्यामुळे महिला वर्ग थोडा आज बिझी आहे, लग्न पण खूप आहे. पण सरांचा टाईम आम्हाला आज मिळाला, म्हटलं आज कार्यक्रम घ्यायचा आहे, अचानक ठरलं सगळं आणि हा योग जुळून आला. मी प्रथम सगळ्यात पहिले साहेबांचे अहंकारी साहेबांचे खूप आभार मानते की त्यांनी आज आपल्याला वेळात वेळ काढून आज आपल्याला इथे आपल्यासाठी उपस्थित राहिलं आहे. आणि महत्त्वाचं इथले शाळा असतील, इथले शिक्षक वृंद यांनी आपल्यासाठी वेळ देऊन, तसंच माझे ज्येष्ठ नागरिक संघातले महिला मुक्तीच्या योगा संगीत बाकीच्या सगळ्या ज्या मावश्या सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि एकच सांगते, आपलं कुटुंब आपली जबाबदारी या विचाराने हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आज तुम्ही बघत आहात मालेगावमध्ये जी गोष्ट झालेली आहे ही हृदय हलवून टाकणारी आहे आणि त्या गोष्टीतून थोडासा संदेश असा वेगळा जातो आहे की आपले मुलं भरकटताय, मुली भरकटताय आणि आपल्याला कुठेतरी मान खाली घालण्याचा हा वेगळा अनुभव यायला लागला आहे. आज काल झाल्यानंतर परत आज मालेगावमध्ये परत तीच गोष्ट झाली आहे. आज आपलं भविष्य हे कुठेतरी मुलामुलींमुळे आपल्या आईवडिलांना खाली बोलण्याची वेळ येते आणि त्यात आज 55 वर्षाच्या माणसाने असं केल्यानंतर जी मुलगी आई आज आपल्या मुलाला बाहेर मी एकच विनंती करेल सगळ्या प्रभागातल्या लोकांना की आज आपण ही वेळ अशी येऊ नये म्हणून सगळ्यांनी सक्षम होऊन मुलांना संस्कार, संस्कृती आणि आपला जो पाया आहे तो भक्कम करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे. तर आपण सगळ्यांनी याचा एकच विचार करायचा की यातून आपल्या मुला-मुलींना, आपल्या परिवाराला आपण कसं सक्षम करू शकतो. आणि साहेबांचे इतके सुंदर कार्यक्रम असतात की बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच आज हे गरज आहे आणि तळमळीने एवढे सांगतात की ती तळमळ प्रत्येकाच्या मनात पाहिजे आणि ध्यानात पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपण सगळे इथे उपस्थित राहिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांचे कोणाचे नावं घ्यायचे राहिले असतील मी त्यांची पण एक क्षमा मागते, कारण वेळ खूप झालेला आहे. तरी आपल्या सगळ्यांना परत एकदा तुमचे सगळ्यांचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगड, माजी नगरसेविका सीमाताई निगड, इंदुबाई नागरे, उषाताई शेळके, आरती नागरे, सौ रोहिणी देवरे, योगिता भदानी, योगेश गांगुर्डे, बाळासाहेब बोरजे, किसनराव खताळे, बाळासाहेब ढिकले, बाळासाहेब पोरजे, भिवानंद काळे, धीरज शेळके, रवी देवरे, प्रकाश महाजन, अभिषेक दिलीप निगड, संजय निगड, संजय कोठोळे, रवी पालवे, लोकेश कटारिया, अमित मांडवे, अतिश काळे, रोहित घुले, अनिल अहिरे, दिनेश काळे, प्रशांत घोगरे तसेच सातपूर कॉलनी परिसरातील मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.